नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण धामणगाव विधानसभा क्षेत्रातील चांदुरेल्वे या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आज जाहीर सत्काराचा कार्यक्रम आपण बघू शकतो यशवंत लॉन या ठिकाणी सुरू आहे आणि हा जाहीर सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी पूर्णपणे नोंद केली जाते आणि प्रत्येक महिला या ठिकाणी येऊन ही नोंद केली जाते आणि नोंद केल्यानंतर या महिला पूर्णपणे आतमध्ये जाऊन या ठिकाणी अनेक महिलांचा आज सत्कार होणार आहे। तज्ञ अंगणवाडी या सर्व महिलांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो का या ठिकाणी संपूर्णपणे असा कार्यक्रम सध्या सुरू झालेला आहे। संपूर्णपणे कार्यक्रम सुरुवात झाली असून या ठिकाणी संपूर्ण अशा धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील महिला या ठिकाणी उपस्थित आहे। आपण बघू शकतो आणि यामध्ये कोरोना योद्धा, सुदृढ बालक, मार्गदर्शक व कुपोषण निर्मूलन नायिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जाहीर सत्कारचा रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ऑगस्ट यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त संपूर्ण धामणगाव विधानसभा महिला काँग्रेस कमिटी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे। तर बघत रहा MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या। धन्यवाद। समाजाला दिशा देणारे सर्व महामानव आणि समाज सुधारक यांचे पावन चरणी मी नतमस्तक होते। आपल्याला माहिती आहे की दर 5 वर्षांनंतर आपण आपले माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांचा वाढदिवस साजरा करत असतो आणि या वाढदिवसाला काही लोकांचं पुनर्गौरव करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आपण काही जणांना सत्कार देत असतो। याच अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व स्टेजवरील मान्यवर भगिनी, माझ्या मैत्रिणी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस। आता तुमचा गुणगौरव करणे हे आमच्यासाठी क्रमप्राप्त आहे। तुम्ही समाजामध्ये वावरत असतानाही समाजसेवा करता, या समाजसेवेला अनुसरून तुमचं गुणगौरव व्यक्त करते। आता आपल्याला जर आशा वर्कर बद्दल बघायचं असेल तर सुरुवातीला आशा स्वयंसेविका योजना ही फक्त आदिवासी भागामध्ये कार्यान्वित होती, परंतु काही वर्षानंतर ही सर्व जिल्ह्यामध्ये राबवण्याचे महत्वाचं होतं। आपल्याला माहित आहे की आरोग्य यंत्रणा, त्याचबरोबर सेवाभावी संस्था आणि समाजातील अन्य महत्वपूर्ण घटक यामध्ये सुसंवाद घडवून आणणारी ही आशा वर्कर आहे। आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्या गावाची जबाबदारी ह्या आशा वर्करवर असते।